नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण महालक्ष्मी प्रिय अशी यंत्राची रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी आधी आपण टिपके मांडून घ्यायचे आहेत 7 ते 1। चला तर मग टिपके मांडूयात। 1 2 3 4 हे 5 हे 6 आणि हे 7। 1 2 3 4 5 आणि हे 6। त्याच्यानंतर 1 2 3 4 5। त्यानंतर 1 2 3 आणि हे 4। त्याच्यानंतर 1 2 3 1 2 आणि हे 1। ठीक आहे। आता याच्या खालच्या साईडला आपल्याला काढायची आहे। 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 आणि 1। तर त्याच्या आधी आपल्याला मस्तपैकी आपण हा चौकोन आखून घेणार आहोत। हे 4 ते 4 टिपके जे आहेत त्याच्यासाठी अशी सरळ रेघ मारून घ्यायची आहे आपल्याला। 4 ते 4 टिपके घेऊन पहा अशा पद्धतीने। तर आता आपले हे 4 ते 4 टिपक्यांचा जो चौकोन तयार झालेला आहे। चला तर मग आता 3 ते 3 टिपक्याचा आतल्या साईडलाही आपण अशाच प्रकारे एक चौकोन काढून घेणार आहोत। अगदी मधोमध असा चौकोन काढून घ्यायचा आहे। पहा अशा प्रकारचा सुंदर असा आपला 3 ते 3 टिपके घेऊन षटकोन आणि 4 ते 4 टिपके घेऊन षटकोन झालेला आहे। तर आपल्याला हे जे 4 बिंदू आहेत त्याच्या साईडला आपल्याला 3 ते 1 असे टिपके मांडून घ्यायचे आहेत। पहा अशा पद्धतीने 1 2 3 1 2 आणि 1। आता अशाच पद्धतीने इकडे 1 2 3 1 2 आणि हे 1 1 2 3 1 2 आणि ही 1। तर आता आपल्याला पुढची रेघ जी काढायची आहे ही 3 रेघ जी आहे याच्यामधून आपल्याला पुढच्या साईडला या टिपक्यांपर्यंत हे त्रिकोण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला हे प्रत्येक साईडला अशाच पद्धतीचा त्रिकोण हे काढून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने। अगदी सोप्या पद्धतीने मी काढून दाखवलेली आहे ही रांगोळी। पाहायला खूप अवघड वाटते पण थोडं इझिली आपल्याला पण काढू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 टिपक्याचं आपण हे घर काढून झालेलं आहे। तर आता अशाच पद्धतीने आपल्याला 2 टिपके पण काढून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे या रेघा आपल्याला जोडायच्या आहेत। तर आता आपल्याला याला आपल्याला इथे चौकोन तयार करायचा आहे। पहा हे अशी रेघ घ्यायची आहे आणि ही रेघ इथे जोडायची आहे आपल्याला बरोबर चौकोनाच्या आकारामध्ये। पहा बरोबर अशा पद्धतीने आपल्याला या रेघा काढून घ्यायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने। आता या साईडला करेक्ट। तर आता ही रेघ आपल्याला इथे जोडायची आहे। हळूवारपणे जोडायची आहेत प्रत्येक रेघा जेणेकरून आपली डिझाइन चुकली नाही पाहिजे। पहा अशा पद्धतीने। आता ही रेघ इथे, तर ही रेघ आपल्याला इकडे घ्यायची आहे।
आणि ही रेघ इथे जोडायची आहे. पहा बरं किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता जो लास्टचा जो टिपका आहे ती ही रेघ आपल्याला आतमध्ये जोडून घ्यायची आहे. मग आपली ही डिझाईन पूर्णपणे सुंदररित्या कंप्लीट होणार आहे. तर आधी ह्या रेघा काढून घ्यायच्या आहेत. चला तर आता शेवटचे आपले पॉईंट्स आपण जोडून घेणार आहोत. तर आता आपण हे पॉईंट इथेपर्यंत आणायचे आहेत आपल्याला. पहा अशा पद्धतीने. आणि हा पॉईंट आपल्याला सुंदर पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. चला तर मग आता हे पॉईंट आपल्याला इथे आणायचे आहे आणि हे पॉईंट आपल्याला इथे. तर हा पॉईंट बरोबर इथे आणि इकडून जे येणारे पॉईंट आहेत ते अशा पद्धतीने इकडे. पहा अशा पद्धतीने सुरेख पद्धतीने आपण या रेघा जोडून घ्यायच्या आहेत. तर आता आपली रांगोळी ही कंप्लीट होण्यास रेडी झालेली आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन नेहमी रांगोळ्या पाहत राहावं आपल्या घरादारासमोर. रांगोळ्यांनी घर असं फुलवत राहा. पहा अशा पद्धतीचे मधल्या साईडला आपल्याला हे पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर श्रावण दुसरा शुक्रवार येत आहे. तर आपल्या पूजेसाठी नक्की ही रांगोळी ट्राय करा. तर आता ही रांगोळी आपली कंप्लीट होत आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण गुलाबी रंग भरत आहोत. ही महालक्ष्मी यंत्राची आपली रांगोळी ही कंप्लीट होत आहे. खूपच सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले ही रंग देऊन झालेला आहे. मध्ये आपण पिवळा टिपका देत आहोत व त्याच्यामध्ये लाल रंगाचा टिपका. आता आपण काय करणार आहोत, प्रत्येकच 2 डिझाईनच्या मध्ये आपण हा पिवळा टिपका देऊन घेत आहोत आणि त्याच्यावरच्या साईडला आपण पांढऱ्या 3-3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आधी हे पसरवून घेऊयात मस्त असं. आणि त्याच्यामध्ये आपण हा लाल रंग देऊन घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर आपण आता मस्त 3 पाकळ्या काढणार आहोत. 1, हे 2 आणि हे 3. आणि त्याला हलक्या हाताने आपण पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे. 1, 2 आणि हा 3. लागलीच पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे. 1, हे 2 आणि हे 3. लगेच पांढरा रंग. 1, 2 आणि हे 3. एक, 2 आणि हा 3. चला तर आता दुसरी पाकळी आपण काढत आहोत आणि हे 3. पहा तर किती सुंदर आणि सुरेख अशी आपली डिझाईन ही तयार झालेली आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. आता जर आपल्याला आणखीन याला वाढवायचे असेल तर आता आपण याला म्हणजे टोक काढलेलं आहे इथे आपण कमळाचं फूल काढू शकतो. पहा अशा पद्धतीने एक पाकळी काढून घ्यायची आहे आणि त्याला छोट्याशा अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे दिसायला आणखी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही येणार आहे. चला तर मग काढून घेऊयात. तर आता आपण प्रत्येक साईडला काढून
यालाही कमळाला रंग देऊन घ्यायचा आहे. खूपच सुरेख आणि सुंदर असा 2-2 पाकळ्या या काढून घ्यायच्या आहेत. पहा तर किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे आपली रांगोळी. महालक्ष्मीसाठी कमळ हा अतिशय प्रिय असतो. आपण त्या यंत्राला सुद्धा कमळाने सजवत आहोत. अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीने. चला तर आता याला आपण रंग देऊन घेऊया कमळाला. तर आपण त्याला मस्त असा गुलाबी लाल असा शेड असलेला रंग देऊन घेणार आहोत. अतिशय सुरेख पद्धतीने याला रंग देऊन घ्या हळूवारपणे, म्हणजे दिसायला रांगोळी आणखीन सुरेख आणि सुंदर अशी वाटते. वाव, खूपच सुरेख आखीव रेखीव अशी आपली रांगोळी दिसत आहे. तर या शुक्रवारी पूजेला नक्की काढा ही रांगोळी. पहा तर किती सुंदर कमळ आपले असे दिसत आहेत. तर आता आपला लास्टचा कमळ आपण रंगवत आहोत. तर अशा पद्धतीने आपले कमळ सुद्धा रंगवून रेडी झालेली आहे आपली रांगोळी. थँक्यू सो मच.